नमस्कार, ज्योती चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे साधी, सोपी आणि चविष्ट बॉईल बटाट्याची भाजी, जी पटकन होणारी आणि चपाती, पुरी सर्व खाणारी, सगळ्यांना आवडणारी भाजी आज आपण करणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तेल, राई, जिरं, हिंग गरम करून घ्यायचे आपल्या फोडणी. राई जिरं जरा तडतडलं, हिंगाचा वास पण येतो जरा भाजल्यावर. आणि तिखटनुसार तुम्ही मिरच्या घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते. 3 बटाट्याला 4 मिरच्या बस आहे. आणि कढीपत्ता हा तर पाहिजे स्वादासाठी. ते जरा थोडंसं भाजून घ्यावं. आता मिरची आणि कढीपत्ता जरा तडतडले, आपण आता थोडीशी त्यामध्ये हळद टाकूया. थोडीशी हळद भाजून घेऊया आपण, थोडीशी 1-2 सेकंद. तेलामध्ये ती परतली का मग छानपैकी भाजीला ते बटाट्याला लागेल, बटाट्याच्या भाजीला लागेल. आता हे 2-3 बटाटी बॉईल करून घेतलेले, त्याचे आपण चिरून छोटे छोटे तुकडे केले आहेत. ते आपण मसाल्यात टाकले आणि एकजीव करून भाजी खालवर करून घ्यायची. आणि चवीनुसार थोडंसं मीठ. पटकन होणारी भाजी ही. जर आपल्याला डब्याला द्यायचं असेल तर रात्री आपण 2-3 बटाटे उकडून ठेवू शकतो टिफिनला इकडे, म्हणजे डब्यासाठी पटकन होते ही भाजी. पोरांना पोरं आवडीने खातात. एकदम लगेच गॅस बंद करू नका, कारण तुम्हाला असं वाटतं की बटाटी बॉईल आहे तर भाजी पटकन होईल. 2 मिनटं ते ठेवावं लागेल, कारण का मसाला त्याच्यामध्ये गेला पाहिजे ना, थोडासा मुरला पाहिजे. मग जरा 2-3 मिनटं ती भाजी जरा. तर आता वरून थोडीशी कोथिंबीर टाका, का आणखीन भाजीला टेस्ट आहे. खालवर करून घ्या. कोथिंबीरचा स्वाद पण छान लागतो बटाट्याच्या भाजीला. हा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक कमेंट नक्की करा. ज्योती कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरही करा. पुढली रेसिपी तुम्हाला साधी, सोपी, चविष्ट रेसिपी बघण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे वरून गार्निशसाठी मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली. आता ही आपली बॉईल बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी, सुकी भाजी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा एकदा करूनही बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कुठली रेसिपी बघायची असेल तीही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात. आता ही आपली बटाट्याची सुक्की भाजी झालेली आहे. पुरी चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकतात. टेस्टी आणि पटकन होणारी बॉईल बटाट्याची सुक्की भाजी. धन्यवाद.